स्टुडंट्स, आज आपण सायन्स 1चा स्टँडर्ड 9चा लेसन नंबर फर्स्ट पाहणार आहोत. लेसनचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. बघा, हा धडा मोठा आहे, त्यामुळे हा धडा एकाच व्हिडिओमध्ये होणार नाही. मी 4 पार्ट्स करणार आहे, तर ते 4 पार्ट्स तुम्ही नक्की बघा. मी ऑल कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील असं एक्सप्लेनेशन करणार आहे. तर या लॉज ऑफ मोशनमध्ये काय काय मेन पॉईंट्स आहेत बघा. पहिला पॉईंट आहे मोशन, त्याच्यानंतर आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, तिसरा पॉईंट आहे ॲक्सिलरेशन आणि चौथा पॉईंट आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड रिलेटेड क्वेश्चन्स. एवढे 4 पॉईंट्स आपल्याला या धड्यात पाहायचे आहेत. तर सुरुवातीला त्यांनी पॉईंट दिला आहे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आता मोशन याचा अर्थ इथे गती आहे. गती, वेगवेगळ्या वस्तूंची गती आपण बघतो. आता ते बघा काय म्हणतात, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. खाली त्यांनी उदाहरणं दिली आहेत आणि त्याच्यात तुम्हाला मोशन, गती दिसते का? हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन. तुम्ही कसं काय एक्सप्लेन करणार आहात की गती आहे किंवा नाही, याच्यावर त्यांनी विचार करायला सांगितलेला आहे. दिस इज सायन्स, म्हणून ते तुमचे विचार तुम्ही कसा कराल एखाद्या प्रश्नाचा हे पाहत असतात. तर तुम्ही सहज याची उत्तरं सांगू शकाल. 4 एक्झाम्पल्स त्यांनी दिलेत. फर्स्ट आहे द फ्लाईट ऑफ ए बर्ड. फ्लाईट ऑफ ए बर्ड, मग ह्याच्यात तुम्हाला सहज गती दिसणारच जर पक्षी उडतोय तर. दुसरे एक्झाम्पल आहे ए स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी म्हणजे स्थिर. स्थिर ट्रेनला गती कशी असेल, म्हणजे नो मोशन ह्याला. त्याच्यानंतर लिव्स फ्लाईंग थ्रू द एअर, म्हणजे पानं हवेत उडत आहेत, म्हणजे त्यांना गती आहे. आणि फोर्थ वन इज ए स्टोन लाईंग ऑन ए हिल. टेकडीवर असलेला दगड, त्याला मोशन नाही. तो उंचावर असू दे पण त्याला मोशन नाही. मग ते काय म्हणतात बघा, वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. समटाईम्स वी कॅनॉट सी द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केस ऑफ ब्रीज. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन बिसाइड्स दीज गिव्हन हिअर. इथे 4 दिलेली आहेत, त्या व्यतिरिक्त तुम्ही मोशनची उदाहरणं सांगू शकाल का? अगदी सहज सांगाल. पंख्याची गती आहे, रस्त्यावरून चालणाऱ्या गाडीची गती आहे, अणुरेणूंची गती दिसत नाही पण ती आहे, इलेक्ट्रॉन्स फिरतात न्यूक्लियस भोवती, दिसले नाहीत आपल्याला तरी तीसुद्धा गती आहे. कारण त्यांनी त्याच्यात म्हटलं आहे सम एक्झाम्पल्स वी कांट सी, पण ती असते गती. आता बघा, पुन्हा एकदा ते विचार करायला सांगतायत तुम्हाला. थिंक अबाउट इट. काय प्रश्न विचारलाय? यू आर ट्रॅव्हलिंग इन बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. तुम्ही बसमधनं प्रवास करता आणि तुमच्या पुढे बसलेला माणूस, त्याला मोशन आहे का, असं ते विचारतात. काय उत्तर असेल तुम्ही विचार करा. मी तुम्हाला सांगणारच आहे. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाईड इफ ॲन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. तुम्ही जेव्हा ऑब्जेक्ट मुव्हिंग आहे किंवा नाही हे ठरवता तेव्हा तुम्ही कशाचा विचार करता? तर बघा, आणखीन एक्सप्लेनेशन काय आहे. यू हॅव लर्न दॅट मोशन इज रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय? मला एखादी गोष्ट मुव्हिंग वाटते पण ती दुसऱ्याला वाटेलच असं नाही ना. म्हणजे गाडीत बसलेला प्रवासी आहे, 2 प्रवासी आहेत, एक तुम्ही बसलेत आहे, एक तुमच्या पुढे बसलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या पुढे बसलेला माणूस हा मोशनमध्ये वाटणार नाही, कारण तुमच्यातलं आणि त्या पुढच्या माणसाच्यातलं अंतर बदलत नाही, म्हणून तो मोशनमध्ये आहे असं नाही तुम्ही म्हणणार, डिस्टन्स सेम राहिल्यामुळे. पण जर रस्त्यावरचा माणूस तुम्हाला दोघांना बसमध्ये बसलेला दिसेल, बघेल, तेव्हा दोघेही मोशनमध्ये आहेत असं म्हणाल. कारण सतत ती बस चालू आहे आणि तो रस्त्यावरचा माणूस आणि तुम्ही दोघं याच्यातलं अंतर सतत बदलत राहणार आहे. त्यामुळे तो रस्त्यावरचा माणूस म्हणणार की हे दोघेही आहेत मोशनमध्ये आणि तुम्ही मात्र म्हणणार की माझ्या पुढचा माणूस मोशनमध्ये नाही आहे. सो गती ही सापेक्ष कल्पना आहे. म्हणजेच ते काय म्हणतात, यू हॅव लर्न दॅट मोशन इज रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह आहे, ती फिक्स नाही आहे. इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग्स देन इट इज सेड टू बी मोशन. अदरवाईज
इट इज सेट टू बी ॲट रेस्ट. जर डिस्टन्स बदलत असेल तर तो माणूस किंवा तो पदार्थ, ऑब्जेक्ट असं म्हटलेलं आहे त्यांनी, गतीत आहे, गतिमान आहे असं आपण म्हणू शकतो. अदरवाईज इट इज सेट टू बी ॲट रेस्ट, अदरवाईज त्याला रेस्टमध्ये आहे तो. त्याच्यानंतर बघा डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, ह्या दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत. कन्सेप्ट ह्या दोन वेगळ्या आहेत. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर नॉट सेम क्वांटिटीज. आता त्यांनी एक्सप्लेन बघा कसं केलं आहे. लेट अस ट्राय धिस. Measure the distance between points A and B in different ways as shown in figure. Now measure the distance along the dotted line, which distance is correct according to U and Y. आता बघा हा A 1.1 A ची फिगर आहे. आता हे A and B हे दोन बिंदू आहेत, तर ह्याच्यातला तुम्हाला डिस्टन्स मोजायला सांगितलेलं आहे. तर हे सरळ जर डिस्टन्स घेतलं तर हे मिनिमम डिस्टन्स आहे. अदरवाईज इफ यू मेजर लाईक दिस, starting from this here and also here you go, then this distance is very long as compared to AB, distance AB. And if you measure the distance like this in this way, this distance is also very long as compared to distance AB. So the correct method to measure the distance between point A and B is this straight line, dotted line. म्हणजे तुम्ही जे कमीत कमी डिस्टन्स आहे ते घ्यायचं आहे अंतर मोजताना. आणखीनही त्यांनी एक इथे ॲक्टिव्हिटी सांगितले. थिंक अबाउट इट. हा जो स्क्वेअर आहे ह्याच्यात बघा तुम्ही जरा. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. सी फिगर 1.1B. ही शीतल आहे, ही काय करते, शाळेला जायला निघालेली आहे, पण ती जाते पहिली संगीताकडे. संगीताकडून मग ती शाळेत जाते आणि हे करत असताना तिने हिअर 500 मीटर आणि पाथ ए असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि 500 मीटरवर ह्या तिच्या फ्रेंडचं घर आहे. त्याच्यानंतर ती स्कूलमध्ये जाते तेव्हा तिला 1200 मीटर डिस्टन्स चालावं लागतं, तेव्हा तिचं स्कूल येतं. म्हणजे ती टोटल डिस्टन्स किती चालते तर 500 प्लस 1200 इज 1700 एवढं ती डिस्टन्स चालते. आणि हाच प्रशांत आहे. प्रशांत तो काय करतो, स्वतःच्या घरातून निघतो आणि डायरेक्ट ह्या रूटवरून तो स्कूलमध्ये पोचतो. त्याला फक्त 1300 मीटर डिस्टन्स चालावं लागतं. तर मला असं सांगायचं आहे की ही शीतल यांनी जो ट्रॅव्हल केलेला आहे तो 500 आणि 1200 हे डिस्टन्स तिने फक्त चाललेली आहे. पण ह्याला डिस्टन्स म्हणाल तुम्ही, आणि हा मात्र ह्याचा डिस्प्लेसमेंट झालेली आहे. कारण का, दोघंही निघालेत एकाच पॉईंटवरनं, दोघंही निघालेत पोचलेत स्कूलमध्येच, पण हा मिनिमम डिस्टन्स चालून गेलेला आहे. सो दिस इज डिस्प्लेसमेंट. सी हू विल टेक लेस टाईम टू रीच द स्कूल अँड व्हाय. कोण लेस टाईम घेईल तर हा प्रशांत आहे, हा डायरेक्ट गेलेला आहे, तो लेस टाईम घेईल. In the above example, is there a difference between the actual distance and the distance travel? What is it? Actual distance किती आहे तर ते एवढंच आहे, पण हे डिस्टन्स ट्रॅव्हल आहे असं पण झालेलं आहे. आणि विच इज लेस, धिस इज लेस. नाऊ नेक्स्ट पेज. हा ब्रॅकेट खूप महत्त्वाचा आहे. हां, पेज नंबर 2 वरचा हा ब्रॅकेट खूप महत्त्वाचा आहे. बघा काय लिहिलेलं आहे. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट. ॲक्च्युअल किती ती आधीच्या पानावरची ती मुलगी गेलेली आहे, कोण, शीतल. शीतल ही गेलेली आहे किती, 500 प्लस 1200 एवढं अंतर गेलेली आहे. म्हणजे तिचं डिस्टन्स, ही संकल्पना आहे तिथे. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन द मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. व्हेअरॅज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स. हा प्रशांत गेलेला आहे तो मिनिमम डिस्टन्स आहे. whereas displacement is the minimum distance between the starting and finishing point. म्हणजे प्रशांतचं जे आहे ते डिस्प्लेसमेंट आहे
पुन्हा एकदा सांगते, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. सो नेक्स्ट पॉईंट इज अगेन यूज युअर ब्रेन पॉवर. बघा, सायन्समध्ये तुमच्या विचारांना गती मिळावी असेच त्यांनी प्रश्न कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राऊंड द एज ऑफ ए सर्क्युलर फील्ड. हे सर्क्युलर फील्ड आहे आणि ह्याच्या भोवती ती चालत असते. हॅविंग रेडियस 100 मीटर रेडियस ॲज शोन इन फिगर 1.2a. इफ शी स्टार्ट्स फ्रॉम द पॉईंट ए अँड टेक्स 1 राऊंड. इथपासून निघाली आणि हा पूर्ण 1 राऊंड गेली. हाऊ मच डिस्टन्स हॅज शी ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. बघा, ती केवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर ह्याचा सर्कम्फरन्स आहे. सर्कम्फरन्स आपण कसा काढतो, C = 2πr. हा फॉर्म्युला आहे, मी इथे लिहिते. C = 2πr. या फॉर्म्युलाने तुम्ही सर्कम्फरन्स जर या सर्कलचा काढलात तर तेवढं डिस्टन्स ती चालेल. पण व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती असेल तिचं, तुम्हाला काय वाटतं? मी हे दोन्ही सांगते आणि मग ह्याचं उत्तर सांगणार आहे. डिस्प्लेसमेंट किती असेल याचं कारण का, तुम्ही थोडा वेळ विचार करा. C = 2πr काढाल, तुम्ही सहज काढू शकाल, कारण इथे R दिलेला आहे 100 आणि 2 आणि पायची किंमत तुम्हाला माहितीच आहे. पायची किंमत किती घ्याल इथे 3.14 3.14 अशी किंमत घ्या की हे सर्कम्फरन्स तुम्ही काढू शकाल. दुसरं एक्झाम्पल बघा काय आहे. इफ ए कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट P. ही कार स्टार्ट केलेलं आहे पॉईंट P, गोज टू पॉईंट Q. इथपर्यंत ती गेलेली आहे कार. सी फिगर 1.2b ही फिगर आहे ती ही. अँड देन रिटर्न्स टू पॉईंट P. इथपर्यंत गेली आणि परत आली. हे बघा, हे बाण पण तसे दाखवलेत. एकदा गेलेलं आहे, एकदा कार आलेली आहे. अँड रिटर्न्स टू पॉईंट P. हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट. किती त्या कारनी ट्रॅव्हल केलेलं आहे, तर हे 360 जाताना आणि 360 येताना म्हणजे 720 एवढं डिस्टन्स त्या कारनी पार केलं. पण ह्या दोन्ही उदाहरणात डिस्प्लेसमेंट मात्र 0 झाली. कारण पहिल्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा तिने राऊंड मारली पण आली कुठे, पॉईंट ए पाशीच. इथे कारमध्ये सुद्धा कार गेली आणि पुन्हा आली कुठे, पॉईंट बीशीच. म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट 0 झाली कारण मूळ जाग्यावरच ते ऑब्जेक्ट आलेले आहेत. बघा इथे, इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज 0, द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय इट मे नॉट बी 0. ॲक्च्युअल डिस्टन्स याने ट्रॅव्हल केलेलं जास्त आहे. या कारनी 720 एवढं डिस्टन्स पार केलेलं आहे, पण त्याची डिस्प्लेसमेंट मात्र 0 झाली आणि ह्याची तुम्ही काढणार आहात C = 2πr ने. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला निश्चित सांगते की स्थान बदल झाला पाहिजे. पण इथे पॉईंट Pशी येतं परत कार, इथे Aशी येते, मग डिस्प्लेसमेंट झालीच नाही. त्याच्या पुढे बघा, व्हॉट आर व्हेक्टर्स अँड स्केलर्स. इथे तुम्हाला व्हेक्टर्स आणि स्केलर्स याची डेफिनेशन माहिती असायला हवी खरं तर, आणि ती तुम्हाला आधी झालेली आहे 7th स्टँडर्डमध्ये. तर बघा, मी पुन्हा एकदा आठवण फक्त तुम्हाला करून देते. स्केलर म्हणजे काय, ए क्वांटिटी दॅट हॅज मॅग्निट्यूड बट नो पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड स्केलर. आणि स्केलरची उदाहरणं काय आपण देऊ शकतो, डिस्टन्स, स्पीड, टाईम ही एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे काय, ओन्ली मॅग्निट्यूड. ती स्केलर क्वांटिटी अशी असते की फक्त तुम्ही काही आकड्यामध्ये सांगितलात की अंतर चालून गेलोय 5 किलोमीटर, मग हे तुमची स्केलर क्वांटिटी झाली. आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय बघा, ए क्वांटिटी दॅट हॅज मॅग्निट्यूड अँड ॲक्ट्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन. मॅग्निट्यूड पाहिजेच. चालून गेलेलं अंतर समजा 5 किलोमीटर आहे, पण ते पूर्वेकडे आहे, पश्चिमेकडे आहे, उत्तरेकडे आहे, कशाकडे आहे ते सांगणं गरजेचं आहे. तेव्हा ती स्केलर क्वांटिटी व्हेक्टर क्वांटिटी होते. आणि व्हेक्टर क्वांटिटीचे आपण एक्झाम्पल्स काय देऊ शकतो, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, लाईक दिस वी कॅन गिव्ह एक्झाम्पल्स. तर त्यांनी बघा काय सांगितलं आहे, व्हॉट आर व्हेक्टर्स अँड स्केलर्स. आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन नाव, जस्ट नाव. विच ऑफ द क्वांटिटीज
डिस्टन्स, स्पीड, व्हेलॉसिटी, टाईम अँड डिस्प्लेसमेंट आर स्केलर्स अँड विच आर व्हेक्टर्स. इथे पहिलं विचारलं आहे डिस्टन्स. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. मी हलक्या अक्षरात इथे स्केलर लिहिते. स्पीड हा स्केलर आहे. व्हेलॉसिटी हा व्हेक्टर आहे. त्याच्यानंतर टाईम हा स्केलर क्वांटिटी आहे. अँड डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो व्हेक्टर क्वांटिटी. सो आय हॅव रिटन देअर व्ही. अँड स्केलर्स अँड आर स्केलर्स ऑर व्हेक्टर्स ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं. याच्यानंतर आहे स्पीड. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिव्हायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. हे तुम्हाला पाठ करावं लागेल. फॉर्म्युला आहे तो पाठ करावा लागेल. द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. इथे व्हेलॉसिटीची त्यांनी डेफिनेशन दिली. ही बघा, हे तुम्हाला मी जे ब्रॅकेट इथे केलं आहे ते लक्षात ठेवण्यासाठी केलं आहे किंवा नोट म्हणून लिहून काढण्यासाठी दिलेलं आहे. हिअर युनिट टाईम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 hour, any you can take unit, etc. If large units are used, 1 year can also be used as unit of time. नुसतेच तास, सेकंद वगैरे नाही, तुम्ही 1 year पण घेऊ शकता. The displacement that occurs in unit time is called velocity. पुन्हा एकदा व्हेलॉसिटीची त्यांनी फायनल डेफिनेशन दिली आणि व्हेलॉसिटीचं हे त्यांनी फॉर्म्युला दिला, डिस्प्लेसमेंट डिव्हायडेड बाय टाईम. आणि ऑलवेज रिमेंबरसाठी 4 पॉईंट्स हे दिलेले आहेत की जे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेत की त्याचं SI युनिट दिलेलं आहे. युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. द SI सिस्टीम द युनिट इज मीटर पर सेकंड व्हाईल CGS सिस्टीम इट इज सेंटीमीटर पर सेकंड. दुसरा मुद्दा त्यांनी दिलेला आहे, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. If the motion is along a straight line, the values of speed and velocity are the same. Otherwise, they can be different. Velocity is displacement that occurs in unit time. आता बघा, तुम्हाला इथे स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. हे तुम्ही सगळं लक्षात ठेवायचं आहे. डेफिनेशन, फॉर्म्युला, व्हेक्टर स्केलर क्वांटिटी यावर आधारित तुम्हाला डिफरन्स पण लिहावा लागेल. डिफरन्स विचारला तरी अगदी सोपं लिहायचं आहे की हे स्केलर आहे, हे व्हेक्टर आहे आणि त्याच्यानंतर स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. संपले. एवढे 2 जरी तुम्ही डिफरन्ससाठी मुद्दे लिहिलेत तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकतील. आता हे मला एक्सप्लेन करायची तितकीशी गरज वाटत नाही, कारण हे तुम्हाला काय व्हेरी सिम्पल. मगाचं जे मी उदाहरण फर्स्ट पेजवरचं दाखवलं, लेसनच्या फर्स्ट पेजवरचं, त्याचे तिथे हे डिस्टन्स घेतलं आहे, हा टाईम घेतलेला आहे आणि त्यांनी प्रत्येकाचा स्पीड काढून दाखवलेला आहे. 500 डिवायडेड बाय 5 इज 100 मीटर पर मिनिट. इथे प्रत्येकात इथे मिनिट हे युनिट घेतलेलं आहे. हे भागाकार करून काढलेलं आहे. तर हे तुम्ही सहज करू शकता. त्यामुळे मी काय आता भागाकार हा घेत नाही. त्याच्यानंतर बघा, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. आता इथे बघा, ह्या मोटरसायकलवर जो माणूस जातो आहे त्याची व्हेलॉसिटी काय कॉन्स्टंट राहील की कशी राहील ते त्यांनी विचारलेलं आहे. 3 एक्झाम्पल्स त्यांनी त्याच्यासाठी दिलेली आहेत, तो कसा गेलेला आहे. तर 3 एक्झाम्पल्स बघा काय काय आहेत. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीज ऑर डिक्रीज. स्पीड त्यांनी वाढवला आहे किंवा कमी केला, बट इट्स डायरेक्शन रिमेन अनचेंज. पहिल्या वेळी ते सांगतात की फक्त स्पीड चेंज केला तर व्हेलॉसिटी काय होईल, चेंजच होणार ना व्हेलॉसिटी. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय सांगितलं, इन केस ऑफ टर्निंग ऑन रोड व्हाईल द व्हेलॉसिटी अँड स्पीड सेम. व्हेलॉसिटी आणि स्पीड हे सेम असतील का असं त्यांनी विचारलं आहे. इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट व्हॉट बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. आता त्यांनी स्पीड कॉन्स्टंट म्हटलं आहे आणि डायरेक्शन काय केलेलं आहे, इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल, म्हणजे डायरेक्शन मात्र चेंज केलेलं आहे, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होणार. इथे व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे
आणि ती डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ह्याच्यावर अवलंबून आहे. दोघांपैकी एक बदलला किंवा दोन्हीही बदलले तरीही ती व्हेलॉसिटी ही चेंज होणार. सो हिअर ऑल्सो व्हेलॉसिटी चेंजेस. इफ अँड ऑन टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड of motorcycle, what will be the effect on its velocity? It is clear from the above that velocity depends on speed as well as direction, and that velocity changes by, आता मी तुम्हाला जसं सांगितलं, पहिल्या वेळी स्पीड चेंज झाला म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली, दुसऱ्या वेळी डायरेक्शन चेंज झाली म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली, आणि तिसऱ्या ह्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी दोन्ही चेंज केलं, स्पीड पण आणि डायरेक्शन पण. म्हणजे इथे तिसऱ्या वेळेला पण त्यांची व्हेलॉसिटी चेंज झाली. तर ती म्हणजे तुम्हाला व्हेक्टर स्केलरमधला फरक कळण्यासाठी हे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स पर टाईम वॉज गॅलिलिओ. हा सगळं अभ्यास केला गॅलिलिओनी. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंद, व्हाईल स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. बघा, हा एक नंबर आणि हा एक नंबर फिलिंग द ब्लँक्ससाठी येतो. तर हे नंबर दोन्ही लक्षात ठेवा, नोटमध्ये लिहून काढा. द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट 29,770 मीटर पर सेकंद. हा स्पीड आहे अर्थचा सूर्याभोवती फिरण्याचा. तर ही गाळांतरासाठी नंबर्स महत्त्वाचे आहेत, तर ते तुम्ही लक्षात घ्या. आता ह्याच्या पुढचा भाग मात्र फारसे प्रश्न नाही आहेत, पण काही डेफिनेशन्स आहेत. ह्याच्या पुढच्या 1 ते 1.5 पानावर काही डेफिनेशन्स आलेले आहेत, त्या तेवढ्या आपल्याला महत्त्वाच्या बघायच्या आहेत. आणि युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय ते बघायचं आहे. इथे बघा, अमर अकबर अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ different velocities. The distances covered by them during different time intervals are given in the following table. हे बघा, हे 5 वेळ त्यांनी दिली आहे 5 वाजता, 5:30, 6 आफ्टर इंटरवल ऑफ हाफ ॲन अवर. प्रत्येक बघा अर्ध्या तासाच्या अंतरात आहेत. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अमर इन किलोमीटर. हे अमरने डिस्टन्स किती, शून्यापासून सुरुवात करून 20, 40, 60, 80 लाईक दिस. इथे 20चा इंटरवल येतो, नीट बघा तुम्ही. प्रत्येकात 20चा पाढा येईल थोडक्यात. त्याच्यानंतर इथे अकबरनी मात्र 0पासून स्टार्ट केला, नंतर 18 आलं त्याचं पहिल्या इंटरवलमध्ये म्हणजे अर्ध्या तासात, नंतर 36 आलं. पण नंतर 18चा पाढा जर म्हणालात तर तो हा नाही आहे. 18 × 2 = 36, 18 × 54. म्हणजे इथे त्याचा सेम स्पीड राहिलेला नाही आहे, युनिफॉर्म स्पीड राहिलेला नाही आहे. युनिफॉर्म मीन्स सेम, तो राहिलेला दिसत नाही. नंतर इथे पण नाही राहिला, तर म्हणजे हा युनिफॉर्म नाही आहे. त्याच्यानंतर युनिफॉर्म स्पीड नाही आहे. याच्यानंतर बघा, ह्याने 0पासून सुरुवात केली, नंतर 14, 28, 42 लाईक दिस. टेबल ऑफ 14 म्हणजे 14च्या पाढ्यात ह्या स्पीडनी होता प्रत्येक हाफ ॲन अवरसाठी. म्हणजेच अमर आणि अँथनी यांचं युनिफॉर्म लिनियर मोशन होतं. हा मात्र अकबर आहे, त्याचं नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन होतं. कारण इथे तुम्हाला प्रत्येक टाईम इंटरवलला सेम डिस्टन्स दिसणार नाही, म्हणून मी हे बोलते. तर हे तुम्ही नीट लक्षात घ्या. हे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी कव्हर केलेली आहेत आत्ता. त्याच्यानंतर बघा काय लिहिलेलं आहे. इफ ॲन, मी हे आत्ता सगळे तुम्हाला ॲन्सर्स सांगितलेली आहेत. इफ ॲन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल इट इज सेट टू बी मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं की काही डेफिनेशन्स आहेत, ती ही डेफिनेशन आहे युनिफॉर्म स्पीडची. तर मी मुद्दामून इथे खूण करून ठेवली आहे पुस्तकावर. तुम्हीही हे खूण लक्षात घ्या आणि ती नोटबुकमध्ये नोंद करा. कारण का, आपली परीक्षा ना मुलांना लिहिण्याची असते, त्यामुळे डेफिनेशन्स, लॉज, जे आवश्यक माहिती आहे ती आपल्याला लिहिण्याचा सराव हवा. म्हणजे लिहिण्याचा स्पीड पण वाढतो, महत्त्वाचे पॉईंट्स आपण नोट करून ठेवतो. तर तशा सवयी लावा. सायन्सचा अभ्यास करताना हे आवश्यक आहे.
If an object covers unequal distance in equal time intervals, it is said to be moving with non-uniform speed. For example, the motion of a vehicle being driven through heavy traffic. इथे तुम्हाला युनिफॉर्म मोशन स्पीडची दिली, तर इथे नॉन युनिफॉर्मची दिली. ही बघा, नॉन युनिफॉर्म स्पीडची दिली. या दोन्ही डेफिनेशन्स ब्रॅकेट अंडरलाईन करून दिलेल्या आहेत. ह्या नीट लक्षात घ्या. आता हा काय आहे, एक पन्हळ आहे. पन्हळ म्हणजे कळतं ना, पाणी जाण्यासाठी पावसाळ्याचं आपण करतो तो. आणि ह्या टोकाकडून एक बॉल सोडलेला आहे. तर त्याची व्हेलॉसिटी कशी असेल असे इथे प्रश्न विचारलेले आहेत. सेम कोणत्या पॉईंटला असेल का, किंवा कमी कुठे असेल, कुठे जास्त असेल. तर इथून तुम्ही ज्यावेळी सोडलं, तुमच्या हातात होता तो बॉल, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी 0 होती. पण ती हळूहळू वाढत गेली आणि तो जेव्हा मध्यात आला बॉल, तेव्हा त्याची व्हेलॉसिटी सगळ्यात टॉपला होती, सगळ्यात जास्त होती. मग हळूहळू ती कमी होत गेली आणि ॲट लास्ट म्हणजे तो जमिनीवर आला चेंडू, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी 0 झाली. हे तुम्हाला सहजपणे सांगता येईल, कारण तुम्ही सगळे घसरगुंडीवर बसलेले असणार. सुरुवातीला तुमची वर बसलेले असतात तेव्हा 0 व्हेलॉसिटी असते. नंतर मध्यात येतात तेव्हा जास्तीत जास्त हळूहळू वाढत जाते. मध्यात येतात तेव्हा सगळ्यात जास्त होते, परत थोडी थोडी कमी होत जाते. आणि जेव्हा जमिनीवर येता तेव्हा तुमची व्हेलॉसिटी मात्र 0 झालेली असते. तेच हे उदाहरण आहे घसरगुंडीसारखंच, फक्त इथे पन्हळ वापरलेला आहे आणि बॉल वापरलेला आहे. तर ह्याच्या पुढच्या भागाकडे आपण वळूया. यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन ए स्लाईड इन ए पार्क. तेच एक्सप्लेनेशन आहे पार्क स्लाईडचं, ते मी आत्ताच तुम्हाला दिलं. त्याच्यानंतर इथे डेफिनेशन पण आलेली आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. म्हणजे बघा, तो जो पन्हळीचा बॉल होता तो आपला स्पीड चेंज करत होता, व्हेलॉसिटी चेंज करत होता. सॉरी. तर सुरुवातीची त्याची व्हेलॉसिटी 0 होती आणि नंतर वाढत गेली, म्हणजे चेंज झाली. म्हणून त्यांनी इथे ॲक्सिलरेशनची डेफिनेशन दिली. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. मी आधीच तुम्हाला म्हटलं, आत्ताच्या ह्या पार्ट फर्स्टच्या व्हिडिओमध्ये काही डेफिनेशन्स येणार आहेत आणि मी त्यांना अंडरलाईन किंवा अशा खुणाही केलेल्या आहेत पुस्तकावर, की जेणेकरून तुम्ही पण खूण करून घ्याल आणि त्या पाठ कराल. कारण त्या डेफिनेशन, राईट डेफिनेशन ऑफ असं करून 2-3 डेफिनेशन येतात. युनिट टेस्टला तर 100% विचारतात, कारण धडे कमी असतात युनिट टेस्टला, त्यामुळे हे प्रश्न येतात. आणि 6 महिन्याचा पोर्शनमध्ये तो असतो टर्मिनल एक्झामच्या. तर त्या तुम्ही डेफिनेशन करा. त्याच्यानंतर हे बघा, ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला दिला, चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. इथे काय, इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज यू. लक्षात घ्या, हे तुम्हाला अगदी 9वीच्या पूर्ण वर्षात लक्षात ठेवावं लागेल. इनिशियल व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय यू. सुरुवातीचं आरंभीची व्हेलॉसिटी, गती, ही यू अक्षराने दाखवायची. टाईम टी अक्षराने दाखवायचा. इट चेंजेस टू फायनल व्हेलॉसिटी व्ही. फायनल व्हेलॉसिटी व्ही अक्षराने दाखवायची. सो ॲक्सिलरेशन ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. म्हणजेच ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर यू, सो नोट इट. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे इथे. आणि काय म्हटलं आहे बघा, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स द ऑब्जेक्ट इज सेट टू बी युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. मगाशी जशा डेफिनेशन म्हटलं त्यातलीच ही डेफिनेशन आहे. आणि नॉन युनिफॉर्मची पण त्यांनी दिली आहे. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स द ऑब्जेक्ट इज सेट टू बी नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. माझं तुम्हाला असं सांगणं आहे की डेफिनेशन्स किंवा लॉज सायन्समधले शक्यतो नीट लक्षात ठेवा आणि जे दिलेले शब्द असतात तेच शक्यतो वापरण्याचा प्रयत्न करा. शक्यतो बोलीभाषा नसावी डेफिनेशनला. आणि त्यात लिहिलं तर ते शेवटी त्या एक्झामिनरनी लावलेल्या रूलवर असतं की किती मार्क द्यायचे. पण शक्यतो आपण त्यांची लँग्वेज ती डेफिनेशनची बदलायची नाही. पुढे बघा, हा फॉर्म्युला झाल्यावर काय सांगितलं आहे, इफ द व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग ए सर्टन टाईम पिरियड then it is said to have accelerated motion. An object in motion can have two types of acceleration.
फर्स्ट इज व्हेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. रेस्ट म्हणजे तो शांतपणे आहे, विश्रांती घेतोय. इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन, गतीच्या सुरुवातीला तो अगदी स्थिर अवस्थेत आहे. व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी? इनिशियल व्हेलॉसिटी इज यू. यू इज इक्वल टू 0. कारण तो रेस्टमध्ये आहे, त्याची हालचाल होत नाही आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. व्हेन अन ऑब्जेक्ट कम टू रेस्ट ॲट द एंड ऑफ इट्स मोशन, व्हॉट इज इज फायनल व्हेलॉसिटी? जेव्हा तो ऑब्जेक्ट रेस्टमध्ये येतो, पण कधी? एंड ऑफ इट्स मोशन, त्याच्या हालचालीच्या शेवटी तो स्थिर होतो. म्हणजे अंतिम वेगात, म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी त्याची कोणत्या अक्षरांनी दर्शवायची? तर व्ही इज इक्वल टू 0 येईल त्यावेळेला. म्हणजे ट्रेन लांबून येते, पण स्टेशनमध्ये येताना त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 होते, तेव्हा ती थांबते. म्हणजे अशा वेळी व्ही इज इक्वल टू 0 येतो. आता बघा आणखीन एक कन्सेप्ट त्यांनी सांगितली, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 ॲक्सिलरेशन. इथे पण डेफिनेशन आहे, ती तुम्ही लक्षात घ्या. ॲन ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. दोन्ही असू शकतात, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कधी येईल? जेव्हा वेग वाढतो, व्हेलॉसिटी वाढते, त्यावेळेला ते पॉझिटिव्ह येणार. आणि ज्या वेळेला कमी होते, आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की स्टेशनमध्ये गाडी गेली तर ती व्हेलॉसिटी तिची कमी होणार, त्यामुळे ॲक्सिलरेशनसुद्धा ते निगेटिव्ह होणार, कारण वेगच कमी झाला, त्यामुळे ॲक्सिलरेशन निगेटिव्ह झालं. व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, म्हणजे गाडी सुरू झाली की त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, द ॲक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह, त्यावेळी ॲक्सिलरेशन पॉझिटिव्ह असेल. इन दिस केस द ॲक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम, वेळानुसार ते डिक्रीज होते व्हेलॉसिटी, इट हॅज निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, त्यावेळी निगेटिव्ह ॲक्सिलरेशन असतं. निगेटिव्ह ॲक्सिलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डिसिलरेशन. याला दुसरा शब्द काय आहे तर डिसिलरेशन आहे. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. डायरेक्शन दोघांची कशी असतात? पॉझिटिव्ह ही व्हेलॉसिटीच्या दिशेने असते आणि निगेटिव्ह अपोजिट डायरेक्शनला. इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाईम, इट हॅज 0 ॲक्सिलरेशन. व्हेलॉसिटी जर चेंजच होत नाही आहे, जसं मगाशी आपण अमर अकबर अँथनीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, अमरची व्हेलॉसिटी चेंज होत नव्हती दर टाईम इंटरवलला, ठराविक तो तेवढं अंतर पार करत होता, तेव्हा नो ॲक्सिलरेशन, सो 0 ॲक्सिलरेशन. ह्याच्यानंतर टाईम डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन दिलेलं आहे. हे बघा, हे 15, 30, हे दिस इज युनिफॉर्म मोशन, आणि त्याचा मी इथे ग्राफ काढलेला आहे. हे त्यांनी अर्धं काम आपलं करूनच दिलेलं आहे, स्केल पण लिहिलेलं आहे. इथे आपल्याला स्केल लिहावं लागेल. ॲक्सिस 1 सेंटीमीटर एक्स ॲक्सिसवर इज इक्वल टू 10 सेकंद. इथे टाईम आहे पण सेकंदात आहे, सो 10 सेकंद असं आपल्याला लिहावं लागेल. त्याच्यानंतर वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, हे डिस्टन्स आहे आणि ते मीटरमधलं आहे, म्हणजे हे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर्स असं त्या स्केल आहे. तर हा मी ग्राफ काढून दाखवलेला आहे आणि तो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. असेच अजूनही ग्राफ त्यांनी 1-2 काढून दिलेले आहेत आणि ह्याच्यावर आधारित सहसा प्रश्न येत नाहीत, त्यामुळे मी इथे एकदाच काढलेत आणि तुम्हाला मी काही काढा असं मी म्हणणार नाही आहे ग्राफ. त्याच्यानंतर बघा, हे सगळे स्ट्रेट लाईन ग्राफ आहेत, पण हा आहे ग्राफ नॉन युनिफॉर्म मोशनचा आहे. मगाशी झाला तो युनिफॉर्मचा होता. हा बघा, इथे 0ला निघाला 0 सेकंदाला, नंतर 7 मीटर गेलेले आहे, त्याच्यानंतर 7 दुणे 14 हवेत, पण ते 14 नाही आहे, 12 आहे. म्हणजे इक्वल टाईम इंटरवल दिला आहे पण इक्वल डिस्टन्स मात्र गेलेलं नाही आहे. सो इट इज नॉन युनिफॉर्म मोशन आहे, आणि नॉन युनिफॉर्म मोशन आहे त्यामुळे हे बघा, स्ट्रेट लाईन ग्राफ काही नाही आहे, हे पॉईंट्स त्या लाईनच्या बाहेर आहेत. सो इट इज नॉन युनिफॉर्म, हे पण मी काढून दाखवलेला आहे ग्राफ. इथे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी दिलेला आहे. हा पूर्ण काम त्यांनी करूनच दिलेला आहे आणि तोही एकदा तुम्ही नुसता बघितलात तरीही चालेल. याच्यानंतर त्यांनी ग्राफ दिलेला आहे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. जसं मगाशी युनिफॉर्म व्हेलॉसिटीचं होतं, आता त्यांनी ॲक्सिलरेशनचं दिलं आहे. व बघा, इथे 8चं टेबल येत आहे तुम्हाला, हे कोणतंही असू शकतो
कितीही अंतर तो सेम टाईम इंटरवलमध्ये जाऊ शकतो. तर इथे 8नी दिलेलं आहे. सो इट इज युनिफॉर्म अँड इट इज ऑल्सो स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर हे त्यांनी थोडंफार एवढं स्पष्टीकरण दिलं आहे, पण ते मी ग्राफ काढताना कसं ते सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आणखीन पुढे उगीचच व्हिडिओ लेंदी करत नाही, कारण तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा हा माझा उद्देश आहे. आणि ह्याच्यानंतर मी पार्ट 2 घेणार आहे आणि तो पार्ट 2 मात्र व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावर 3 क्वेश्चन्स आणि ते सगळे 4 मार्काचे प्रश्न असतात. तेव्हा पार्ट 2 इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सी दॅट, ऑब्झर्व what I am telling you, what I am telling you to draw diagram and also equations, that you have to listen and take care for that part 2 व्हिडिओ. माझा पार्ट 2 व्हिडिओ अवश्य बघा. तुम्हाला काय जर आणखीन माहिती हवी असेल तर मला जरूर कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला नक्की माहिती सांगेन. आणि पार्ट 2 नक्की बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.